नमस्कार, मी स्वातीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण खमंग अशी कढीची रेसिपी पाहणार आहोत। रेसिपी करायला अगदी सोपी आहे, अगदी काही मिनिटातच रेसिपी आपली करून तयार होईल। अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करतेय। कढी करताना बऱ्याच वेळा ती फुटते, त्याकरता छोट्या छोट्या अशा मी या ठिकाणी टिप्स सांगितलेले आहेत। तर चला मग अशा छान रेसिपी बरोबर आजची ही रेसिपी तुमच्याशी मी शेअर करतेय। तर बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या भागात कढी करण्याची पद्धत वेगवेगळी आहे। तर आज मी माझ्या पद्धतीने कढी आज तुमच्याशी शेअर करतेय। पण त्याआधी माझ्या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर रेसिपीसाठी लागणारं साहित्य पाहून घेऊयात। तर या ठिकाणी मी खलबत्त्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या याचा छान ठेचा करून घेतला आहे या खलबत्त्यामध्ये। त्याचप्रमाणे यासाठी लागणार आहे आपल्याला जिरी, मोहरी, कढीपत्ता, हिंग, हळद, साखर आणि मीठ। इथं मी घरीच केलेलं फ्रेश दही घेतलेलं आहे। तर दही थोडंसं आंबट घ्यायचं आहे कढी करण्याकरिता। तर आता हे दही आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे। तुम्ही रवीने किंवा विस्करने हे आधी सुरुवातीला छान फेटून घ्यायचं आहे। दह्यातल्या सगळ्या गाठी मोडून काढायच्यात। अगदी आपल्याला स्मूथ टेक्स्चर येईल इतपत आपल्याला हे दही छान फेटून घ्यायचं आहे। आता यातच मी 2 चमचे डाळीचं पीठ घेणार आहे। तर आता हे डाळीचं पीठही आपल्याला छान असं या दह्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे। विस्करनेच आपण हे देखील छान मिक्स करून घेऊयात आणि या पिठाच्या सुद्धा गाठी मोडून घेऊयात। आता थोडं थोडं पाणी घालत आपण छान मिक्स करून घेऊयात आणि पूर्ण एकजीव करून घेऊयात दही आणि बेसन। आता यातच आपण 1 चमचाभर साखर घालून घ्यायची आहे आणि साखरही आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे। तर या ठिकाणी आपण मीठ अजिबातच घालणार नाही आहे। शेवटपर्यंत आपण मीठ घालायचं नाही आहे, त्यामुळं मीठ सुरुवातीला घातलं तर कढी नक्कीच फुटते। त्यामुळे शक्यतो मीठ पूर्ण कढी शांत झाल्यानंतरच आपण सोडणार आहोत। व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे ते समजेलच। तर आता इथं कढईमध्ये मी तेल छान तापत ठेवलेलं आहे। तेल तापलं की आपल्याला यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरी छान तडतडली की यात जिरं घालायचं आहे। त्यानंतर पाव चमचा हिंग घालूयात, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं आणि आलं, लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा आहे। तर हा ओबडधोबडच मी खलबत्त्यामध्ये ठेचा करून घेतलेला आहे। तर आता हा ठेचा देखील आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। आता यातच पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे। आता खमंग अशी फोडणी आपली या ठिकाणी छान तयार झाली आहे। मस्त फोडणी बसलेली आहे। आता आपण जे ताक इथं छान मिक्स करून घेतलं आहे ते पूर्ण घालून घेऊयात। पाण्याची कन्सिस्टन्सी सुरुवातीलाच आपण ॲडजस्ट करून घ्यायची आहे। थंड पाणी अजिबात घालायचं नाही आहे। जे काही पाणी घालायचं आहे तुम्हाला ते सुरुवातीलाच ताक करताना आपण घालायचं आहे। थंड पाणी घातल्यामुळे बऱ्याच वेळा कढी फुटते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मीठ अजिबात घालायचं नाही। जेव्हा पूर्ण आपण कढी उकळी काढून घेतो आणि पूर्ण उकळी काढून झाल्यानंतर कढी पूर्ण शांत होऊन देतो गॅस बंद करून, तेव्हाच आपण सगळ्यात शेवटी मीठ घालायचं आहे। त्यामुळे तुम्ही पाहू शकताय मस्त अशी आपली कढी दिसत आहे। बारीक चिरलेली वरून मी कोथिंबीर घातलेली आहे। आता याला मस्त दणदणीत अशी उकळी काढून घ्यायची आहे आणि उकळी येत असताना देखील आपण ही सारखी मध्ये आपण ही ढवळत राहायची आहे कढी। त्यामुळे कढी पाहू शकताय अजिबात कुठेही फुटत नाही, काही नाही आणि एकसंघ अशी आपली ही छान तयार होते। एकदा नक्की अशा प्रकारे ही रेसिपी ट्राय करून पहा। करायला सोपी आणि
अगदी मस्त लागते. भातासोबत तर ही कढी ती खूप अप्रतिम लागते खायला. तर नक्की रेसिपी ट्राय करून पहा. रेसिपी आवडली तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. तर पाहू शकताय अगदी मस्त दिसत आहे कढी आणि जसजशी उकळी येत जाईल तसतसा रंगही त्याचा बदलत जातो आणि अगदी सुरेख अशी दिसते झाल्यानंतर. तर पाहू शकताय आता ही पहिली उकळी येत आहे कढीला. तर अजिबातच झाकण ठेवायचं नाही आहे. उकळी आली की आपण लगेचच ती ढवळून घ्यायची आहे. पुन्हा कढी अशी सतत ती ढवळत राहायची आहे मध्ये मध्ये. 5 ते 7 मिनटं अशीच आपल्याला ही कढी झाकण न ठेवताच ढवळून घ्यायची आहे. बऱ्याच ठिकाणी फोडणीमध्ये हळद घालत नाहीत, पण मी घालून घेते. प्रत्येक ठिकाणी करण्याची पद्धत वेगवेगळी आहे, त्यानुसार कढी केली जाते. तर पाहू शकताय कढीचा रंगही अगदी सुरेख झालेला आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे आणि पूर्ण गॅस बंद केल्यानंतर कढी पूर्ण आपली शांत झाली की आपण मीठ घातलेलं आहे. मी इथं चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा मी ही छान कढी ढवळून घेते. आता ही कढी आपल्याला खाण्यासाठी तयार आहे. तर गरम गरम इंद्रायणी भातासोबत ही गरम गरम कढी खायला अगदी भन्नाट लागते. रेसिपी खरंच खूप सोपी आहे करायला, खायला तर अगदी झकास आहे. तर नक्की ट्राय करून पहा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.